ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने तसेच रेशन कार्डवरील 12 अंकी क्रमांक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर स्वस्त धान्य मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जळगाव तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांच्या दालनाबाहेर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला, विधवा, दिव्यांग, भूमिहीन तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करूनही अनेक महिने उलटले तरी कार्ड मिळत नाहीये। अनेक लाभार्थ्यांना रेशन कार्डवरील 12 अंकी क्रमांक उपलब्ध नसल्याने स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही। विधवा, महिला, दिव्यांग आणि भूमिहीन नागरिकांना 100हून अधिक वेळा तहसील कार्यालयाचे फेरे मारावे लागत असूनही त्यांच्या समस्या सुटत नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे। तहसील कार्यालयावर महिलांनी ठिय्या मांडत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। रेशन कार्ड द्या, गोरगरिबांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। प्रशासनाने रेशन कार्ड व 12 अंकी क्रमांकाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय। कोण म्हणता देणार नाही, रेशन आमच्या हक्काचं, रेशन आमच्या हक्काचं, रेशन आमच्या हक्काचं, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय संविधानाचा आणि हा महिलांचा रोष आहे। गृहिणीला काम धंदे सोडून जर इथं यावं लागत असेल, 2-2 वर्ष झाले, 1-1, 1.5 वर्ष झाले, 12 अंकी आणा, ऑनलाईन आणा, 1760 कारण असतात। त्यानंतर आमचे SR मॅपिंग चालू आहे आमच्याकडे। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राउत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राउत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ठिकाणी तुम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आज खऱ्या अर्थाने ज्या दळभद्री प्रशासनाला कुंभकर्णासारखी झोप लागलेली आहे की आज आपण ड्युट्यांवर येतोय, आज आपल्याकडे एवढे कर्मचारी आहेत तरीही शेकडोच्या संख्येने दररोज लोक कागदपत्र घेऊन फिरतायत आणि त्यांना त्या एक टायमाच्या अन्नासाठी, त्या रॅशनसाठी त्यांच्याकडे वारंवार चक्रा माराव्या लागतायत। आणि चक्रा मारण्याचा उद्देश काय? तुम्ही ऑनलाईन करून आणा, ऑनलाईन करून आणल्यानंतर हमीपत्र भरा, हमीपत्र भरल्यानंतर माझून इष्टांक आला नाही, आमच्याकडे पुरवठा यादीत तुमचं नाव आलं नाही, अशा वेळोवेळी ज्या म्हणजे हालचाल न करता फक्त खोटे आश्वासनं देऊन लोकांना इथून परत करतात। या सर्व समस्यांना त्रस्त होऊन हे महिला मंडळांच्या आमच्या कार्यालयाकडे बऱ्याचशा कंप्लेंट होत्या की भाऊ आमच्याकडे रेशन मिळत नाही, आणि ह्या सर्व गोष्टीला वैतागूनच आज सर्वांनी आम्ही एकत्र आलो। यांचं तकदीर चांगलं आहे प्रशासनाचं, आज पावसामुळे संख्या कमी होती। तुम्हाला परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो, यांनी ऑनलाईन मध्ये जे दलाल बसलेले 1500 रुपये कार्डाचे घेता, ते जर वेळेवर बंद केले नाही तर आम्ही त्याच्यासाठी पण मोठा एल्गार पुकारणार आहोत। त्यानंतर काय बोलता, हमीपत्र भरा, हमीपत्र भरण्यासाठी पण काही ठराविक एजंट आहेत, ते लोकांकडनं 2-2, 3-3 हजार रुपये घेतात, पण आहेत कंप्लेंट अजून 2-2, 3-3 हजार रुपये घेतात, अजूनही धान्य चालू झालेले नाहीये। दिव्यांग सुद्धा रेशन पासून वंचित आहे। तिथं आमचा सर्वात मोठा तो आहे की तुम्ही दिव्यांगांना तरी सोडा बाबांनो, त्यांना तर त्यांचा अधिकार द्या। बरं तरी सरकार देतंय, तुम्ही घरातून देत नाहीये। त्यानंतर संजय गांधीच्या काही महिला आहेत, त्यांचे प्रकरण अजूनही पेंडिंग आहेत, काहींचे पगार पडले नव्हते तर काहींना अजून पगारच सुरू झालेली नाहीये। लाडक्या बहिणींचा बट्ट्याबोळ केला तर किती महिन्यापासून यांना रेशन मिळालं नाही, काय सांगणार? मी एकच मिनिट तुमच्या समोर विचारतो, किती महिने झाले तुम्हाला रेशन भेटलेलं नाहीये? तुमच्या समोरच बोलतो आहे की मागचाच रोष आहे। तुम्हाला पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो की काही गोष्टी तुम्ही सुद्धा या मंत्र्यांपर्यंत पोहोचवा, प्रशासनापर्यंत पोहोचवा। 2-2 वर्ष झाले या लोकांना धान्य नाहीये। अहो आम्ही स्वतः इथं कार्यकर्ते असून
आम्ही प्रतिनिधी असून इथं आम्ही 5-5 चक्रा मारतो. आमच्या सारख्यांना हे जुमानत नाही, त्या गरीब लोकांना काय जुमानतील. मागणी काय तुमची? आमची मागणी आहे, आमच्या 5 प्रमुख मागण्या आहे. तहसीलदार मॅडम नसतील तर नायब तहसीलदार कोणतरी आमचं निवेदन घेणार. त्यांना आम्हाला तात्काळ ज्यांचा इष्टांक बाकी आहे ते आम्हाला काहीच कारण सांगू नका. बऱ्याच दिवसापासून इष्टांक चालू आहे. मयत लोकांचं धान्य कुठे जातं, ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांचं धान्य कुठे जातं. म्हणजे या लोकांना फक्त उल्लू बनवायचे धंदे सोडलेले आहे. स्थानिक राजकारण्यांचे कार्यकर्ते येतात, त्यांचे 5-5, 10-10, 15-15, 20-20 कार्ड कसं काय चालू होता. मग आम्ही पब्लिक म्हणून आम्ही त्याचा आक्रोश आज या रूपाने केलेला आहे. या आंदोलन केलेलं आहे आज तहसील कार्यालयात, काय मागण्या आहेत तुमच्या? सर्वप्रथम रेशन आमच्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाही. आज आपण तहसील कार्यालयावर ठिय्या मांडलेला आहे, त्याचं एकमेव कारण असं की माझ्या जळगाव तालुक्यातील गोरगरीब जनता नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे 12 अंकी नंबर मिळवण्यासाठी, आणि जर रेशन कार्ड असेल ऑनलाईन झालं असेल तर त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही. आणि जर वेळेवर धान्य मिळत असेल तर ते निकृष्ट दर्जाचं धान्य असतं. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार, त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार जर कोणताही रेशन दुकानदार किंवा स्वस्त दुकानदार जर निकृष्ट दर्जाचं धान्य देत असेल किंवा वेळेवर देत नसेल किंवा उद्धटपणाने गरिबांशी वागणूक करत असेल तर तो संविधानिक मार्गाने तो गुन्हेगार ठरतो. हे कलम सांगतात 2013 आणि 1955. त्याचप्रमाणे आमचा या जळगाव ग्रामीण मधील जी विधवा महिला असेल, जो दिव्यांग बांधव असेल, जो भूमिहीन असेल, जो गरीब व्यक्ती असेल, रेशन कार्डासाठी ते 100हून चक्रा मारतात. पण काही दडभाद्री लाचखोर अधिकारी इथे या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहे. मला त्यांना सांगायचंय, आमच्याकडे व्हिडिओ आहे. यांनी एक रेशन कार्ड बनवण्यासाठी 1500 ते 5000 रुपयापर्यंत मागणी केलेली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार हे गुन्हा ठरतो. आणि आमच्याकडे व्हिडिओ चित्रण आहे. आज आम्ही ते तहसीलदार मॅडमांना दाखवणार होतो की आपले अधिकारी 1500 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत लाच मागतात. आणि यांना लाजा वाटायला पाहिजे. तुम्हाला या सरकारनं आमचा जो गरिबाचा टॅक्स आहे, आमची जी विधवा महिला असते, आमचा जो भूमिहीन शेतकरी असतो, आमचा जो दिव्यांग बांधव असतो, त्याच्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचा लाखोचा पगार होतो. अरे तुम्हाला तो तुमचा लाखोचा पगार सुद्धा अपूर्ण पडतो. तुम्हाला आमच्या मायबाप जनतेचे 1500 रुपयावर तुमचा उदरनिर्वाह करतात. हे सर्व आम्हाला तहसीलदार मॅडमांना सांगायचं होतं, पण आज तहसीलदार मॅडम इथे उपस्थित नाही आहे. पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे नवीन रेशन कार्ड असेल ते तात्काळ सुरू व्हायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना 12 अंकी नंबर लगेच मिळायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे या दोघी गोष्टी असतील त्यांना सन्मानाने त्यांचं धान्य मिळायला पाहिजे, तेही चांगल्या प्रतीचं. आणि या तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार आणि जे दलाल माजलेले आहेत त्यांना तात्काळ तुम्ही थांबवलं पाहिजे. जर हे तुम्ही तात्काळ नाही थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. जय महाराष्ट्र.